केलेली आहे, कंपॅरिझन ऑफ एजेस. रेहान हा माझ्यापेक्षा म्हणजेच माझी आणि रेहानची काय केली इथं तुलना केलेली आहे. म्हणून इथं काय करायचं आपल्याला, काय घ्यायचं, ओल्डर. कंपॅरिझन ऑफ एजेस, दोघांमध्ये कंपॅरिझन केलेलं आहे म्हणून इथं काय येणार, ओल्डर येणार. थर्ड वन आहे, हिज होम इज डॅश दॅन हिज ब्रो. त्याचं घर हे त्याच्या भावापेक्षा एल्डर की ओल्डर, काय घ्यावं लागेल इथं. इथं आपल्याला इथं पण काय केलेलं आहे, त्याचं घर आणि त्याच्या भावाच्या घरामध्ये तुलना केलेली आहे, कंपॅरिझन केलेलं आहे. कंपॅरिझन ऑफ एजेस म्हणजेच काय येणार इथं, ओल्डर येणार. काय येणार, ओल्डर. फोर्थ वन आहे, माय डॅश सिस्टर इज गोइंग टू दिल्ली. माझी सिस्टर, माझी बहीण ही दिल्लीला जात आहे. तर या ठिकाणी माय एल्डर सिस्टर येणार की माय ओल्डर सिस्टर येणार, काय येणार. तर या ठिकाणी माझी सिस्टर दिल्लीला जात आहे म्हणल्यावर सिस्टरबद्दल इथं काय, माझ्या बहिणीबद्दल मी काय केले, फक्त डिस्क्राईब केले, वर्णन केलेलं आहे. काय केलेलं इथं, वर्णन केले. त्यामुळे इथे काय येणार, एल्डर येणार. काय येणार, एल्डर. फिफ्थ वन आहे, माय डॅश स्कूटी वॉज व्हेरी फास्ट. माझी स्कूटी खूप फास्ट होती. मग इथं एल्डर येणार की ओल्डर येणार, माय एल्डर स्कूटी येणार का माय ओल्डर स्कूटी येणार. इथं पण स्कूटीबद्दल काय केलेलं आहे, डिस्क्राईब केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. म्हणून आपण इथं एल्डर घेऊ शकतो का. तर तुम्ही म्हणताल हो इथं डिस्क्राईब केलेलं आहे, इथं कंपॅरिझन नाही, म्हणजेच इथं एल्डर घ्या असं म्हणताल. पण एल्डर घेता येणार नाही का, तर एल्डर इज टॉक अबाउट ओन्ली पीपल. एल्डर फक्त कोणाबद्दल सांगतो की पीपलबद्दल, म्हणजे व्यक्तींबद्दल सांगतो. आणि ओल्डर हे काय, ओल्डर इज यूज्ड टू कम्पेअर द एजेस ऑफ पीपल, ऑब्जेक्ट्स अँड थिंग्स. म्हणजेच लोकांचे वय आणि वस्तूंच्या वयाची तुलना ही कुठं केली जाते, म्हणजे वयांची तुलना करण्यासाठी आपण ओल्डर हा शब्द वापरतो. म्हणजेच आपल्याला इथं एल्डर न घेता ओल्डर घ्यावे लागेल. काय, ओल्डर. माय ओल्डर स्कूटी वॉज व्हेरी फास्ट.